नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे दिनांक 16 डिसेंबर रोजी पुसेगाव हिंद केसरी मानाचा मैदान पार पडणार आहे आणि या मैदानाची पूर्वतयारी झालेली आहे. तर मित्रांनो, या मैदानातील काही संभावित आणि टॉपचे पैरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर मित्रांनो, या व्हिडिओचा पहिला संभावित पैरा अमित भांडले यांचा चिमण्या आणि त्याच्यासोबतच आबांचा पाखऱ्या. चिमण्या आणि पाखऱ्या आपल्याला या मैदानातून पळताना दिसू शकतात. मित्रांनो, दुसरा आणि फिक्स पायरा होता मथुर 1001 आणि खोटकरांचा सर्जा 25-26. पण मित्रांनो, रॉकेट सर्जाची दुखापत झाल्यामुळे सर्जा हा पुसेगाव हिंद केसरी मैदानात पाळणार नाही. तर मित्रांनो, कमेंट करा मथुर 1001 सोबत कोण पाळणार आहे. मित्रांनो, तिसरा आणि संभावित पायरा सुंदर बॉस आणि हेडुगनेचा सुंदर बॉस आणि सुंदर आपल्याला मैदानात पळताना दिसू शकतात. मित्रांनो, मागच्याच मैदानातील 1 नंबरचे मानकरी व फॉर्च्युनर गाडीचा मानकरी संभाजीनगर एक्सप्रेस लखन 1197 आणि त्याच्यासोबतच पंढरशेठ फडके यांच्या दावणीतील नवीन हिरा 10 सरकारमधला नवीन हिरा सर्जा 10 लखन आणि सर्जा आपल्याला या मैदानात पुन्हा एकदा पळताना दिसू शकतात. टॉपचा गॅस लागतो या गाडीला लखन आणि सर्जा. मित्रांनो, पुढचा म्हणजे 5वा संभावित पैरा आहे घरनिकाचा राजा म्हणून ज्या बैलाची ख्याती असा घरनिकेचा राजा 99-50 आणि त्यासोबतच द्वारलीचा हरण्या 622. घरनिकेचा राजा आणि द्वारलीचा हरण्या आपल्याला मैदानात पळताना दिसू शकतात. मित्रांनो, पुढचा संभावित आणि टॉपचा पैरा आहे वाटेगावकरांचा बादल आणि त्याच्यासोबतच आपल्याला दिसू शकतो पहलवान अभिजित पवार यांचा वेगाचा शेवट सर्जा. बादल आणि सर्जा आपल्याला या मैदानात पळताना दिसू शकतात. टॉपची अशी गाडी आणि टॉपचा संभावित पैरा आहे. मित्रांनो, पुढचा संभावित पैरा आहे तांडव आणि कंदूरचा राजा. तांडव आणि राजा आपल्याला या मैदानात पळताना दिसू शकतात. मित्रांनो, पुढचा संभावित आणि टॉपचा पैरा आहे शाकीरबाईंचा राजा आणि अमित शेठ भादले यांचा वादळ. राजा आणि वादळ सुद्धा आपल्याला या मैदानात पळताना दिसू शकतात. चर्चा अशी पण आहे की शाकीरबाईंचा खर्च साज पळताना दिसू शकतो. राजासोबत त्यांचा दावणीतील नवीन चेहरा पळताना दिसू शकतो. पण संभावित असा पैरा आहे राजा आणि वादळ. मित्रांनो, पुढचा संभावित पैरा आहे भुंगा आणि शॉटगन मेहरबान. बिनजोड गाजवलेला असा भुंगा आणि त्यासोबतच बिनजोडचा बादशाह सुद्धा शॉटगन मेहरबान. टॉपची अशी गाडी आणि टॉपचा असा स्पीड लागतो या गाडीला. मित्रांनो, पुढचा संभावित पैरा शिरसवडीकरांचे रायफल आणि त्यासोबतच अपसिंगेकरांचा चित्र्या. रायफल आणि चित्र्या, रायफल 81 आणि चित्र्या आपल्याला मैदानात पळताना दिसू शकतात. त्याच्यानंतर मित्रांनो, पुढचा संभावित पैरा आहे मोहिशेठ धुमाळ यांची नवीन खरेदी महाराज 6300 cc आणि त्याच्यासोबतच विराट नाशिक एक्सप्रेस विराट 0097 हा खर्चा साज आपल्याला मैदानात पळताना देऊ शकतो महाराज आणि विराट. मित्रांनो, त्याच्यानंतरचा पुढचा संभावित पैरा आहे रुस्तमे हिंद केसरी संघर्ष योद्धा महिब्या आणि फॉर्च्युनरचा मानकरी सर्जा दुसा बैले सर्जा आणि महिब्या पुन्हा एकदा आपल्याला या मैदानात पळताना दिसू शकतात. मित्रांनो, मागच्या काही आपण वडकी हिंद केसरी मैदानात पाहिलंच होतं महिब्या आणि सर्जाच्या गाडीची स्पीड. महिब्या आणि सर्जा पुन्हा एकदा आपल्याला पुसेगाव हिंद केसरी मैदानात पळताना दिसू शकतात. मित्रांनो, डोंगरिया आणि शेरा मध्य प्रदेशची एक्सप्रेस गाडी डोंगरिया आणि शेरा सुद्धा आपल्याला मैदानात पळताना दिसू शकतात. मित्रांनो, पुढचा संभावित आणि फिक्स पैरा सर्जा 1001 आणि भारत
डबल 011 सर्जा आणि भारत आपल्याला मैदानात पळताना दिसू शकतात. राहुलभाई पाटील यांचा सर्जा आणि त्याच्यासोबत भारत आपल्याला मैदानात पळताना दिसू शकतात. मित्रांनो, पुढचा संभावित पायरा आहे विठ्ठल नानांचा तेजा आणि बुलढाणा एक्सप्रेस बब्या. काही दिवसाच्या दुखापतीने तर पुन्हा एकदा बब्या आपल्याला मैदानात दिसू शकतो. बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि विठ्ठल नाना यांचा तेजा. त्याच्यानंतर मित्रांनो, पुढचा संभावित पायरा होता, फिक्स पायरा होता बकासूर आणि चिक्याचा, पण चिक्याला दुखापत झाल्यामुळे चिकू शेट आपल्याला या मैदानात पळताना दिसू शकणार नाही. तर मित्रांनो, कमेंट करा, द्वादशम हिंद केसरी महाराष्ट्राचा लाडका बकासूर कोणासोबत पळताना दिसू शकतो. मित्रांनो, त्याच्यानंतर पुढचा संभावित पायरा आहे सातारा एक्सप्रेस बलमा. साताऱ्याची हरिण आणि त्याच्यासोबत सासवडकरांचा बादल आपल्याला पळताना दिसू शकतो. त्याच्यानंतर मित्रांनो, मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद रायफल 81-81चा भाऊ सिकंदर 81-81 आणि गजा 4x4 आपल्याला मैदानात दिसू शकतो. सिकंदर आणि गजा ही गाडीसुद्धा आपल्याला मैदानात पोहताना दिसू शकते. मित्रांनो, या मैदानातील संभावित पायरे आपल्याला माहीतच आहे. बैलगाडा क्षेत्रातील पहिरे हे कोणी कोणाला सांगत नसते, तरी आपण काही माहितीनुसार हे पहिरे माहीत करून घेतलेत आणि आपल्या काही संभावित पहिरे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.